लगेचच आठवेल. जो काही अभ्यास केला आहे तो लगेचच आठवेल. ही साधना खूप उपयोगी पडेल. ज्या विद्यार्थ्याची स्मरणशक्ती जितकी अधिक चांगली आहे तितका तो विद्यार्थी अभ्यासात अधिक पुढे. तर ही विद्या तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहे. आणि दुसरा एक महत्वाचा फायदा असा होईल की तुमचं मन जे खूप विचलित होत होतं, इकडे तिकडे भटकत होतं, एका ठिकाणी राहतच नव्हतं, ते या विद्येमुळे एका ठिकाणी राहायला लागले. मग काय होईल? तुमचे शिक्षक एखादी गोष्ट समजावून सांगत आहेत आणि तुमचं सारं लक्ष ते जे सांगत आहे ते ऐकण्यात आणि समजावून घेण्यात आहे. यापूर्वी ते काही बोलत असतील तेव्हा तुमचं मन कुठेतरी भरकटायचं. कधी एखाद्या खेळाविषयीची आठवण यायची, घरची एखादी गोष्ट आठवायची, तर कधी एखाद्या मित्राची गोष्ट आठवायची. फक्त त्यातच मन भटकायचं. आणि शिक्षक जे काही सांगत असतील त्यांचे शब्द कानावर यायचे पण काही समजायचं मात्र नाही. कसं लक्षात येणार? तुमचं मन जर एका जागेवर टिकून राहत नसेल तर तुम्ही केवळ आवाज ऐकत असता, ते शब्द ऐकू येत नाही आणि शब्दांचे अर्थच समजत नसतील